दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे। मी सध्या रेल्वे स्टेशनला आहे, जिथे पोलिसांचं पथक इथं तैनात करण्यात आले, त्याबरोबर सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। सोबतच ज्या रेल्वे येतात आल्यानंतर आणि जात असताना प्रवाशांची सखोल चौकशी केली जाते, तपासणी केली जाते, त्यासाठी डॉग स्क्वॉड सुद्धा इथे आहे। पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। सोबतच हा जो सगळा परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा प्रत्येक आलेल्या व्यक्तीवर निगराणी करण्याचं काम किंवा त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम पोलीस अधिकारी कर्मचारी करीत आहेत। तीच स्थिती शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी महत्त्वाची जी ठिकाणं आहेत ते, कारण छत्रपती संभाजीनगर हे अत्यंत सेन्सिटिव्ह शहर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिंठा, एलोरा, त्याचबरोबर बीबी का मकबरा, पानचक्की अशी पर्यटन स्थळं आहेत। देश विदेशातले पर्यटक इथे येत असतात आणि विशेष म्हणजे रेल्वे स्थानक हे उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत जोडलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्या भारतातल्या वेगवेगळ्या भागातले पर्यटक प्रवासी या रेल्वे स्थानकावर येत असतात। त्यामुळं सगळ्यात मोठी यंत्रणा या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आली आणि त्यामुळं हाय अलर्ट ज्या मोठमोठ्या शहरांना देण्यात आले, तसंच अलर्ट इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पोलीस आणि तपास यंत्रणांनी दिलेला आहे आणि तशी तपासणी, चौकशी आणि सुरक्षा इथं तैनात करण्यात आली आहे। मोहम्मद इरफानचं माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।